हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिप या विषयामध्ये गणित या विषयाची उदाहरणे अभ्यासत आहोत. तर प्रश्न असा आहे बघा, की खालील रेषाखंडापैकी सर्वात मोठा रेषाखंड कोणता? तर या ठिकाणी सर्व रेषाखंड दिलेले आहेत बघा, त्याची मापसुद्धा दिलेली आहेत. पहिला दिलेला आहे 5 सेमी आणि अ ब असं नाव आहे त्या रेषाखंडाचं. दुसरा रेषाखंड आहे र स, त्याचं माप किती आहे तर 4 सेमी. तिसरा आहे इ फ, त्याचं माप किती आहे तर 3.5 म्हणजे 3.5 सेमी. त्यानंतर कड, त्याचं माप किती दिलेलं आहे 2 सेमी. तर या ठिकाणी बघा, तर सर्वात मोठा कोणता, तर कोणता मोठा दिसतोय तर 5 सेमी. मग त्याचं नाव काय आहे अ ब, म्हणून रेषाखंड रेख, त्याला आपण रेषाखंडालाच रेखसुद्धा म्हणतो. म्हणून त्या रेख ए बी अ ब हा ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे ह्याचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, की खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर आता पहिला ऑप्शन आहे की काटकोन हा 90 मापाचा कोन असतो. बरोबर आहे, योग्य विधान आहे. दुसरा बघा, की काटकोन हा विशाल कोनापेक्षा मोठा असतो. तर काटकोन कसा असतो की लहान पण नसतो मोठा पण नसतो, 90 अंशाचा असतो. विशाल कोनापेक्षा मोठा कसा असेल तो नसतो. तर हे चुकीचं विधान, अयोग्य आहे. तिसरा ऑप्शन बघा, की लघुकोन हा काटकोनापेक्षा लहान असतो. बरोबर आहे, लघुकोन हा काटकोनापेक्षा काय असतो लहानच असतो, 90 अंशापेक्षा कमीच असतो. सर्वात मोठा कोन विशाल कोन असतो, हे पण विधान बरोबर आहे, की सर्वात मोठा कोन कुठला असतो तर विशाल कोन असतो. परंतु ऑप्शन क्रमांक 2 बघा, की काटकोन हा विशाल कोनापेक्षा मोठा असतो, हे विधान मात्र अयोग्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, की एका समभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाची एक बाजू किती सेमी असेल? तर तुम्हाला परिमिती म्हणजे काय नेमकं माहीत असायला पाहिजे. कशाची परिमिती दिलेली आहे तर त्रिकोणाची. आता परिमिती म्हणजे काय, तर कोणतीही आकृती असू द्या, तर त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. कशाची परिमिती दिलेली आहे तर समभुज त्रिकोणाची. समभुज त्रिकोण म्हणजे कसा त्रिकोण, की ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात त्या त्रिकोणाला काय बोलतात समभुज त्रिकोण. म्हणजे हा त्रिकोण बघा, मी थोडक्यात तुम्हाला काढून दाखवलंय, की याच्या सर्व बाजू, समजा याला आपण ए बी सी असं नाव दिलं, तर याच्या सर्व बाजू काय असणार आहेत समान मापाच्या आहे. बघा समानतेची तर एकच लाईन आहे, इथं पण एकच, म्हणजे सर्व बाजू समान मापाच्या, अशा त्रिकोणाला समभुज म्हणतात. परिमिती किती दिलेली आहे तर 36 सेमी दिलेली आहे. किती दिलेली आहे 36 सेंटीमीटर. आता परिमिती म्हणजे काय, 3 बाजूची. जर तिन्ही बाजूंच्या मापाची बेरीज 36 असेल तर एका बाजूची त्यांनी काय विचारली, एक बाजू किती, बरोबर आहे. मग या 3 बाजूंची बेरीज किती आहे 36. मग या 36ला जर आपण 3 ने भागले तर आपल्याला एक बाजू मिळेल, बरोबर आहे. मग 3 एके 3, 3तून 3 गेले 0. त्यानंतर 3 दुने 6, मग 6तून 6 वरून 6 घेतले, 6तून 6 जर गेले तर काय राहतील 0. भाग कितीचा लागला 12चा. मग 3 बाजू होत्या म्हणून आपण 3 ने भागलं, तर भाग कितीचा लागला 12चा. तर आपल्याला एक बाजू भेटेल, तर ती किती असणार आहे 12 सेमी किंवा सेंटीमीटर. मग ऑप्शन चेक करा. तर बघा 9 सेमी, 12 सेमी, 6 सेमी आणि 18 सेमी. 12 सेमी आपला दुसरा पर्याय एकदम योग्य आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, की नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, की चौकोनाच्या कोणत्या प्रकारचे सर्व कोन काटकोन असतात? तर आयत, पतंग, चौरस, समभुज चौकोन. तर तुम्हाला आता ह्या चौरसाच्या चौकोनाच्या सगळ्या बाजू, त्याचे गुणधर्म पाठ पाहिजेत. बघा, की आयत तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कोन कसा असतो काटकोन 90 अंशाचा असतो. पतंगाचा असतो का तर नसतो, पतंगाचे सर्व कोन काटकोन नसतात. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात का, बरोबर आहे, चौरसाचे सर्व कोन कसे असतात काटकोन असतात. समभुज असतात का तर समभुज चौकोनाचे बघा सर्व कोन काटकोन नसतात. बाजू समान असतात परंतु कोन मात्र सर्व काटकोन नसतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ आणि पर्याय क्रमांक क, अ क बरोबर. मग अ क बरोबर असलेला पर्याय कुठला दिलेला आहे अ क, तर या ठिकाणी बघा 1 नंबरच्या पर्यायामध्ये अ क योग्य असं दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, की सोबतच्या इष्टिकाची चितीचा रेखांकित पृष्ठभाग कोणता? ही काय आहे इष्टिका चिती. इष्टिका चितीला 6 पृष्ठ असतात हे तुम्हाला माहीतच आहे, वर खाली आणि चौभोवताली जे असतात ते 4. आता हा वरचा पृष्ठ आहे रेखांकित जो काय केलेला आहे तो, मग तो काय आहे अ ड क ब किंवा अ ब क ड. मग अ ब क ड असा पर्याय कोणता आहे तर तुम्ही सगळे ऑप्शन जर चेक केले नीट तर अ ब क ड असणारा पर्याय ऑप्शन क्रमांक 3 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं
करेक्ट ॲन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, की खालीलपैकी कोणती आकृती अनंत रेषांसाठी सममित असते? अनंत रेषांसाठी सममित म्हणजे काय, की ज्या आकृतीचे आपण समान भाग करू शकू अशी आकृती. मग आयताचे आपण समान भाग करू शकतोय का? हो, करू शकतोय. त्रिकोणाचे पण करू शकतोय, रेषाखंडाचे पण करू शकतोय. रेषाखंडाचा तर एकच करू शकतोय आपण, म्हणजे 2च भाग होऊ शकतात एकच. परंतु अनंत म्हणजे जे मोजता येणार नाही इतके, तर ते कोणाचे करू शकतोय? वर्तुळाचे. कारण याला काय रेषाखंडाचा तर एकच करू शकतो, त्रिकोणाला पण मर्यादा आहेत, आयताला पण मर्यादितच करू शकतो. परंतु अनंत जे न मोजता येणारे भाग कोणाचे करू शकतोय सममित? तर वर्तुळाचे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट ॲन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.